नमस्कार विद्यार्थ्यांनो, मॅथ्स वर्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण क्लास 8 मॅथ्सचा रॅशनल अँड इरॅशनल नंबर या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, शो द फॉलोइंग नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 3/2, 5/2, -3/2. आपल्याला हे 3 नंबर दिलेले आहेत. तर या तिन्ही नंबरसाठी आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. तर त्यासाठी आपण काय केलं, एक लाईन काढली, सेंटरला आपण 0 घेतला. त्याच्यानंतर आता इथं डिनॉमिनेटर 2 आहे, तर 0 to 1 मध्ये आपण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करू. 0 to 1, 1 to 2 पण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करायचा, 2 to 3 पण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करायचं. असं प्रत्येक युनिट 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करायचे, कारण डिनॉमिनेटर इथे 2 आहे. ओके. तर 3/2 कुठे येईल? 0 पासून मोजायचं. 0, 1, 2, 3. तर 3/2 इथे येईल. त्याच्यानंतर 5/2, 0 पासून मोजायचं. 0, 1, 2, 3, 4, 5. तर 5/2 इथे येईल. त्याच्यानंतर -3/2. आता हा मायनस आहे, तर 0च्या लेफ्ट साईडला पाहू. 0, 1, 2, 3. तर -3/2 इथे येईल. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे 7/5, -2/5, -4/5. तर सुरुवातीला आपण एक लाईन काढली, सेंटरला 0 घेतला. आता इथं डिनॉमिनेटर 5 आहे, तर त्याच्यामुळं 0 to 1 मध्ये आपण 0 to 1 हे 5 इक्वल पार्ट्समध्ये आपण डिव्हाइड केले. 1, 2, 3, 4, 5. 0 to 1. त्याच्यानंतर 1 to 2 मध्ये 1, 2, 3, 4, 5 असे आपण हे युनिट 5 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड केले. त्याच्यानंतर 7/5 कुठे येणार? 0 पासून काउंट करायचे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7/5 इथे येईल. त्याच्यानंतर आहे -2/5. तर मायनस आहे, तर आपण 0च्या लेफ्ट साईडला पाहू. 1, 2, -2/5 इथे येईल. -4/5, 1, 2, 3, 4, -4/5 इथे येईल. तर तिसरा क्वेश्चन आहे -5/8 आणि 11/8. तर एक लाईन ड्रॉ केली सुरुवातीला, 0 घेतला. 0 to 1 मध्ये किती पार्ट्स येतील आता? डिनॉमिनेटर 8 आहे, तर 0 to 1 मध्ये 8 इक्वल पार्ट्स येतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1 to 2 मध्ये पण 8 पार्ट्स. त्याच्यानंतर आहे -5/8 कुठे येईल? लेफ्ट साईडला घेऊ आपण, कारण मायनस आहे, तर लेफ्ट साईड 0च्या लेफ्ट साईडपासून काउंट करू. 1, 2, 3, 4, 5. हे -5/8 इथे आहे. त्याच्यानंतर 11/8. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11/8 इथे येईल. त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे 13/10. सॉरी, फोर्थ क्वेश्चन आहे हा. 13/10 -17/10 हे आपल्याला नंबर लाईनवरती दाखवायचे आहेत. तर एक अशी लाईन काढली, तर सेंटरला 0 घेतला. तर 0 to 1 मध्ये आता किती पाहिजे? पार्ट्स 10 पाहिजे. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 10 इक्वल पार्ट्समध्ये आपण डिव्हाइड केले. त्याच्यानंतर 13/10 कुठे येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13/10 इथे येईल. त्याच्यानंतर -17/10. मायनस आहे, तर त्याच्यामुळे 0च्या लेफ्ट साईडपासून आपण मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. -17/10 इथे येईल. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 आहे, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला ही नंबर लाईन दिलेली आहे. या नंबर लाईनवरनं आपल्याला हे खालील क्वेश्चन फाइंड आउट करायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हिच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी.
म्हणजे नंबर लाईनवरील पॉईंट बी हा कोणता नंबर इंडिकेट करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर अगोदर आपण पाहू की प्रत्येक युनिटमध्ये किती इक्वल पार्ट्स आहेत. तर 0 to 1, 1 to 2, 2 to 3 किंवा 0 to -1. तर प्रत्येकामध्ये 0 to 1 मध्ये 1 2 3 4, 1 to 2 मध्ये 1 2 3 4 म्हणजे प्रत्येकामध्ये 4 इक्वल पार्ट्स आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येक नंबरचा डिनॉमिनेटर हा 4 येणार आहे. तर आपण बी हा पॉईंट फाइंड आउट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 -10/4. तर बी हा पॉईंट येईल -10/4. मायनस याच्यामुळं कारण 0च्या लेफ्ट साईडला मायनस साईन असतात, मायनस नंबर असतात. क्वेश्चन 2. विच पॉईंट इंडिकेट द नंबर 1 and 3/4. म्हणजे कोणता पॉईंट हा 1 and 3/4 हा नंबर इंडिकेट करत आहे. तर फर्स्ट आपण हा नंबर सिम्प्लिफाय करू. 4 आणि 1चा मल्टिप्लाय करून त्यामध्ये 3 ॲड करू. 4 1 4, 4 + 3 7/4. तर 7/4 हा नंबर लाईनवरती कुठे आहे ते पाहू. 0 1 2 3 4 5 6 7. तर 7/4 हा नंबर लाईनवरती सी या पॉईंटवरती आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येईल सी पॉईंट. क्वेश्चन 3 आहे. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे आपल्याला इथं ट्रू किंवा फॉल्स सांगायचं आहे की पॉईंट डी हा नंबर 5/2 डिनोट करतो. पॉईंट डी हा नंबर 5/2 डिनोट करतो. हे आपल्याला ट्रू की फॉल्स हे सांगायचं आहे. तर आपण काउंट करूया आधी. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर पॉईंट डी हा 10/4 आहे. जर हा पॉईंट नंबर सिम्प्लिफाय केला 2 2 जा 4, 2 5 जा 10, तर आन्सर येतं 5/2. म्हणजेच याचा आन्सर आहे ट्रू. म्हणजे पॉईंट डी हा 5/2 डिनोट करतो. हे आन्सर आहे ट्रू. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा.